या सृष्टीतल्या प्रत्येक सजीवाला माहीत असतं की ज्यानं चोच दिली तो दाण्याची सोय करतोच, ज्यानं तहान दिली तो पाऊस पाडतोच. जोवर सृष्टीचं चक्र निसर्ग नियमानं चालू असतं तोवर हे खरं असतं. पण नियमाला अपवाद असतात. चक्राला खीळ बसते, दुष्काळासारखी संकट येतात. 1972 साली महाराष्ट्रात असाच भीषण दुष्काळ पडला. शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठी राज्यात रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. तत्कालीन विधान परिषदेचे सभापती वी.स. पागे यांची ही कल्पना होती. कष्ट करणाऱ्या प्रत्येक हाताला काम मिळालंच पाहिजे, नव्हे तो त्याचा हक्कच आहे, हीच या योजनेमागची संकल्पना. श्रमिकाला हक्क मिळतानाच राष्ट्रीय मालमत्तेची वृद्धी देखील होणार होती. अशा रीतीनं श्रमिकाला रोजगाराचा हक्क देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं. भुकेल्याच्या तोंडी सन्मानाचा घास पडावा म्हणून महाराष्ट्रानं पहिलं पाऊल उचललं, रो-ह-यो. महाराष्ट्रातील या योजनेचं यश लक्षात घेऊन रो-ह-यो मध्ये काही बदल करून केंद्र शासनानं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006 पासून टप्प्याटप्प्यानं संपूर्ण देशभर लागू केली. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्यातल्या 33 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये जोमाने सुरू आहे. दारिद्र्य निर्मूलन, रोजगार आणि मालमत्ता निर्माण याबाबत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारी महाराष्ट्राची ही योजना देशपातळीवर स्वीकारली गेल्यामुळे ह्या योजनेचं महत्त्व आणि महाराष्ट्राचं नाविन्यपूर्ण योजनांमधलं नेतृत्व पुन्हा एकदा झळाळून उठलं आहे. माझ्या काळामध्ये ह्या पांडुर्णी गावामध्ये 500 कुटुंबातून 900 लोकांना मजूर दिल्यात गेलं. चांगले कामं केल्यामुळं आम्ही दिल्लीला जाऊन सोनिया गांधीच्या हाती पुरस्कार मिळाला. आज नरेगा हा परवलीचा शब्द झाला आहे. तो ग्रामीण जीवनाच्या प्रगतीचा आधार ठरला आहे. मागास, दुर्बल, वंचित, महिला आणि भूमिहीन मजुरांच्या आत्मसन्मानाचं प्रतीक ठरलं आहे. असं काय आहे या योजनेत? काय आहे नरेगा? आम्ही आतापर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधून 38,50,000चं काम पूर्ण केलेलं आहे. त्यामध्ये सार्वजनिक विकासाचा तसा वैयक्तिक विकास कसा घडवून येईल याचा आम्ही समतोल राखलेला आहे. त्याच्यामध्ये सिंचन विहिरीसारखं आम्ही उपक्रम राबवला आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांना आज आपण पाहतो की खूप चांगला फायदा मिळाला आहे. सार्वजनिक उपक्रम राबवताना आम्ही तलाव बांधकाम, नाला सरळीकरण, शेतपांधन रस्ते, सिमेंट रोड अशा प्रकारचे आम्ही काम घेतलेले आहे. नरेगाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी तळातला अंगमेहनत करणारा सामान्य माणूस या योजनेच्या केंद्रस्थानी आहे. या योजनेत सार्वजनिक स्वरूपाची तसंच वैयक्तिक लाभाच्या योजनांची कामं करण्यात येतात. सावरोळी गाव हे बऱ्याच वर्षापासून रस्त्यापासून वंचित होतं. त्यांना रस्ता जर झाला तर त्यांना रात्री बेरात्री जर आजार झाला तर त्यांना इथून तर पडघ्यापर्यंत किंवा दवाखान्यापर्यंत इजी पोचता येईल. सावरोळी गावामध्ये 40 ते 50 कुटुंब जे आहेत ते शेतीवर अवलंबून आहेत. त्यांची नगदी पिकं आणि उन्हाळी पिकं आणि पावसाळी पिकं इथून दळणवळणाचं जर साधन होतं आहे तर इथून त्यांना मार्केटपर्यंत पोचायला वाहतुकीची सोय होऊन जाईल. एकाच वेळी माणसाचा, गावाचा आणि राज्याचा विकास करणारी ही कल्याणकारी योजना क्रांतिकारक ठरली, ती या उद्दिष्टांच्या वेगळेपणामुळे. या योजनेचा ग्रामपंचायत हा केंद्रबिंदू असल्यामुळे गावाच्या गरजा लक्षात घेऊन गावातच कामं घेतली जातात. गावातच काम मिळत असल्यामुळे साहजिकच स्थलांतर करण्याची जरुरी राहत नाही. त्यामुळे घरदार सोडून न जाता मजुरीचे पैसे मिळतात. एकीकडे शेतीची कामं चालू राहतात, मुलांचं शिक्षण चालू राहतं, कुटुंब एकत्र राहतं. अहो, माणसाला दुसरं आणखी काय हवं असतं? ह्या मजूरदाराला काम आमच्या गावात काही नव्हतं. हायब्रिड कापणं झाले की बाहेरगावी कामाला जात होते, लेकरं बाळं संघ घेऊन, त्याला शाळा नका व काहीच नका. मग त्या आमचं काम निघाल्यानं हे हिरी, तळे, नालाबांध समजा हे काम निघाल्यानं आमच्या गावामध्ये लोक आमच्याच गावात राहिलं, काम लेकरेला शिकविलं. आम्हाला रोजगार मिळतोय, त्यामुळे आम्ही कामाच्या शोधात बाहेर पुढे जात नाही.
योजनेच्या अंतर्गत कामं करताना समाजातील दुर्बल घटकांना प्राधान्य देण्यात आलं आहे. अशा लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी प्राधान्य दिलं आहे. त्यांच्या मालकीच्या शेतीवर भूसुधारणांची कामं, विहिरी, शेततळी, फळबागा लागवड अशा कामांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात भूसुधारणेची कामं योजनेच्या अंतर्गत केल्यास त्यांना त्याची मजुरी देखील मिळते आणि कायमस्वरूपी मालमत्ताही निर्माण होते. असा दुहेरी फायदा त्यांना मिळतो. माझे हे शेत जुने शेत असून त्याचे नरेगा अंतर्गत दुरुस्ती होत आहे आणि त्याच्याने आम्हाला रोजगार मिळतो. माझ्या घरच्यांनाही मिळतो आणि गाववाल्यांनाही मिळतं. पुढच्या वर्षी माझ्या शेतामध्ये खूप पाणी वाढेल आणि खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढेल अशी मला खात्री आहे. या योजनेमुळे गावांचं सबलीकरण आणि सक्षमीकरण होणार असून कामाच्या निवडीचे अधिकार ग्रामसभेला देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीमार्फत शासकीय आणि ग्रामपंचायत हद्दीमधल्या उपलब्ध जागांचा उपयोग करून तिथे रोपवाटिका, वृक्ष लागवड, त्यांची जोपासना, देखभाल आणि संरक्षण अशी कामं केली जातात. समजा एखाद्याला काम हवंच असेल तर त्याने काय करायचं? ज्या व्यक्तीचं वय 18 पेक्षा जास्त असेल त्याने ग्रामपंचायतीकडे कामासाठी अर्ज करायचा. अशी मागणी एक व्यक्ती किंवा काही व्यक्तींचा गट देखील करू शकतो. मग त्या व्यक्तींना ग्रामपंचायत जॉब कार्ड देईल, ज्याची एक प्रत ग्रामपंचायतीकडे असेल. जॉब कार्ड मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीमधून नमुना क्रमांक 4चा अर्ज घेऊन तो भरावा लागेल, ज्याची पावती ग्रामपंचायत देईल आणि पुढच्या 15 दिवसात रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असेल. रोजगार गावापासून 5 किलोमीटर अंतरातच उपलब्ध करून दिला जाईल. जर या अंतरात रोजगार उपलब्ध झाला नाहीच, अधिक दूर जावं लागलं तर प्रवास खर्चाची तरतूद केली जाईल. अशा रीतीने 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती अकुशल रोजगार मिळवू शकेल. रोजगार तर मिळाला, अहो पण मजुरीचं काय? आपण केलेल्या कामाच्या मजुरीविषयी आधीच माहिती करून घेणं आपल्याच फायद्याचं आहे. सध्या मजुरीचा कमाल दर माणशी प्रतिदिन 162 रुपये आहे. मात्र केलेल्या कामाच्या प्रमाणात कमी किंवा जास्त मजुरी मिळेल हे लक्षात ठेवायला हवं. आम्हाला रोजंदारीमध्ये 150 रुपये रोज मिळतात, परंतु आम्ही जास्त काम केल्यामुळे जास्त मोबदला मिळू शकते. 150च्या वर आम्हाला 200 किंवा 250 रुपये रोज पडू शकतो. स्त्री आणि पुरुष दोघांनाही मजुरीचा दर एकच राहील. तिथे असमानतेला थारा नाही. जेवढा महिलांना रोज मिळतो तेवढा पुरुषांना पण मिळतो. तो आमच्या अकाउंटमधून आम्हीच काढू शकतो. आम्हाला माणसाबरोबरच रोजी भेटते बँकेत. मग आम्ही जेव्हा आम्हाला गरज पडली तेव्हा आम्ही उचलतो. मजुरी कोणत्याही ठेकेदाराकरवी किंवा रोखही न देता जवळची बँक किंवा पोस्टात मजुराचं खातं काढून त्यात 15 दिवसात जमा होईल. तुमच्या रोजगाराच्या ठिकाणी किमान मूलभूत सुविधा पुरवण्यात येतात. मजुरांच्या लहान मुलांच्या देखभालीची व्यवस्था, पिण्याचं पाणी, प्रथमोपचार या सोयी तर असायलाच हव्यात. केंद्र शासन या योजनेसाठी फक्त 100 दिवस प्रति कुटुंब खर्च करतं, परंतु राज्य शासन प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक मनुष्यासाठी 365 दिवसांपर्यंतच्या कामाची हमी देतं. योजनेमधली किमान 50% कामं ग्रामपंचायतींमार्फत करणं बंधनकारक आहे. इतर कामं शासकीय यंत्रणांकडून केली जातात. या कामांमधील अकुशल कामं योजनेच्या अंतर्गत तर कुशल कामं ग्रामपंचायत आणि इतर शासकीय यंत्रणांकडून केली जातात. ग्रामपंचायत पातळीवर अकुशल कुशल प्रमाण 60ला 40 असं राखलं जातं. नरेगाची कामं करण्यासाठी कंत्राटदार आणि मोठ्या यंत्रांच्या उपयोगाला बंदी आहे. मजुरांची कामाची मागणी आणि मागणीनुसार काम यांची सांगड घालण्यासाठी दरवर्षी ग्रामपंचायत पातळीवर लेबर बजेट करणं आवश्यक असतं. योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती करते. दररोज कामावर येऊन मजुरांची हजेरी घेणे, त्यांचे मस्टर्स भरणे आणि कोण्या मजुराला इजा जर झाली तर त्याला प्रथम उपचार करणे ही माझी जबाबदारी आहे. 7 दिवसाचा मस्टर पूर्ण झाल्यानंतर
ते पंचायत समितीला नेऊन सबमिशन करणे, सबमिशन केल्यानंतर त्या मजुरांच्या पेमेंट बँकमध्ये जमा करून त्या मजुरांना मिळाले की नाही याची खात्री करून घेणे ही माझी एक जबाबदारी आहे. आता एवढ्या महत्वाकांक्षी योजनेत पारदर्शकता असलीच पाहिजे. त्यासाठी सामाजिक अंकेक्षण करून कामांचा तपशील, खर्च आणि मजुरांचा हजेरीपट ग्रामसभेत सादर करणं, कामाचे फलक कामाच्या ठिकाणी लावणं, दर पंधरवड्यात ग्राम रोजगार दिवस साजरे करणं हे आवश्यक आहे. महाराष्ट्रासारख्या फक्त 3-4 महिने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या राज्याची भूजल पातळीही अतिउपशामुळे खालावत चालली आहे. वाहून जाणाऱ्या पाण्याचा उपयोग वाढवण्याच्या दृष्टीने नरेगा अंतर्गत जलसंधारण आणि जलसंवर्धनाची कामं हाती घेतली आहेत. या ठिकाणी नरेगामधून बंधारा चालू आहे. या बंधाऱ्याचा उपयोग लोकांना या ठिकाणी मळ्याची जी भाजीपाला लागवड केलेली आहे त्यासाठी होतो व शेतकरी जे स्थलांतरित होते त्याच्यामुळं लोकांना स्थलांतरित थांबलं आणि जे बंधाऱ्याचं काम चालू आहे त्याच्यातनं लोकांना फायदा झाला. ही जी नहरची चावी दिसते, हा गेट जेव्हा आपण सर्वप्रथम खोलू, शेवटीच्या शेतकऱ्यापर्यंत ते पाणी नीट पद्धतीनं पोहोचेल. पाणी टंचाईच्या दृष्टीनं सुद्धा ते पाणी या नहरद्वारे आमच्या पाणी साठवण बंधाऱ्यामध्ये घेऊन ते पाझरून प्रक्रिया होऊन आमच्या विहिरीमध्ये येतं. ते आमच्या सर्व गावकरी लोकांना पिण्याच्या पाण्याकरता आम्हाला उपयोगात आणता येते. दुष्काळाचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे निरंकुश जंगलतोड. त्यामुळे वनीकरण, वृक्ष लागवड, वैरण विकास योजना, रोपवाटिकांची जोपासना, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष जोपासणं या कामांवर नरेगा भर देत आहे. बारमाही रस्ते आणि पाणंद रस्ते ही कामं जास्तीत जास्त मजुरांना सामावून घेणारी. भूविकास, सपाटीकरण, बांध घालणं, संरक्षक भिंती या कामांना गरजेप्रमाणे ग्रामपंचायत सुरू करते. तसंच वैयक्तिक लाभाच्या कामांमध्ये आपल्याच शेतात विहीर घेतल्यामुळे शेत ओलिताखाली येऊन शेतकरी समृद्ध होण्याच्या मार्गाला लागतो. दुष्काळ परिस्थिती आज 2 वर्षापासून असून तरीही माझे शेत ह्या विहिरीपासून भिजत आहे, तरी ह्याच्यापासून आम्हाला चांगला फायदा होत आहे. जॉब कार्ड असल्यामुळे माझी विहिरीची योजना ग्रामपंचायतच्या मार्फतातून मंजूर झाली आणि ही कोरडवाहू शेती आज ओलिताची सोय झाल्यामुळे मी कोणतेही आंतरपीक घेऊ शकतो. ही कामं हाती घेण्यासाठी ग्रामपंचायतीने विचार विनिमय करून दूरदृष्टीने विकास आराखडा तयार करणं अत्यंत गरजेचं असतं. महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे आणि परिस्थितीनुसार नरेगाच्या कामांमध्ये काही नवीन कामं समाविष्ट केली आहेत. त्यात कृषीविषयक कामं, पशुधन संदर्भातली कामं, मत्स्य व्यवसायासंदर्भातली कामं, स्वच्छताविषयक कामं आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक कामं समाविष्ट करण्यात आली आहेत. राजीव गांधी सेवा केंद्राची उभारणीही नरेगा अंतर्गत होऊ शकते, ज्यात ग्रामपंचायतीची कचेरी आणि बहुउद्देशीय सभागृह असलेली ही इमारत गावकऱ्यांना एकत्र येण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची ठरते. त्याच MREGच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पांदन रस्ते, मातीकाम, मुरुमकाम, नाला सरळीकरण असे विविध उपक्रम घेऊन येथील बेरोजगारांना रोजगार देण्याची संधी उपलब्ध झाली. त्याच्यामुळे या गावामध्ये 12माही रोजगार MREGच्या माध्यमातून मिळालेला आहे. इथं असा एकही कुटुंब नाही की त्याला रोजगार हमीमार्फत काम मिळालं नाही. ही योजना राबवत असताना या ग्रामपंचायतनी 20 एकरावर फलोद्यान लावलेलं आहे. त्या फलोद्यानाची देखभाल व संगोपन MREGच्या माध्यमातून केली जात आहे आणि त्या मिळणारा उत्पन्न हा गावाचा राहील आणि त्या उत्पन्नातून ग्रामपंचायत सक्षम होईल. केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे असं संतवचन आहे. हे करायचं कुणी? तर आपण आणि आपल्या ग्रामपंचायतीनं नरेगाच्या माध्यमातून. मागील 3 वर्षापासून मी प्रधान सचिव रोह्यो म्हणून कार्यरत आहे. नरेगाची कामे करून घेताना त्याची कार्यप्रणाली समजून घेणे आवश्यक आहे. म्हणजे कामाची पद्धत, जसे जॉब कार्ड म्हणजे काय, कामासाठी अर्ज कसा करावा, काम कशी घ्यावी इत्यादी. तसेच योजनांतर्गत
कोणकोणती काम घेता येतील हेही जाणून घेणे आवश्यक आहे. आता जवळजवळ 30 ते 40 प्रकारची कामे ह्या योजनाअंतर्गत घेता येतात. आता ई-मास्टर, EFMSच्या वापरामुळे मजुरांना मजुरी अधिक लवकर मिळत आहे. जर आपण ही योजना व्यवस्थित समजून घेतले आणि आपल्या गावामध्ये त्याची अंमलबजावणी केली तर आपल्या गावाचा कायापालट होऊन गाव सुजलाम सुफलाम होईल यात काही शंका नाही. असे करताना योजनाअंतर्गत पारदर्शकता म्हणजे कामाचा फलक लावणे, कामाची माहिती लोकांना देणे, सामाजिक अंकेक्षण केली तर ही योजनाचं खरे उद्दिष्ट सफल होईल. आपल्याकडून ही योजना अधिक बळकट व्हावी अशीच इच्छा मी व्यक्त करतो. या विभागाचा राज्यमंत्री म्हणून सदर योजनेमध्ये लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि त्यामध्ये गावाच्या विकासाबरोबर स्वतःचाही विकास करावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. रोजगार हमी योजनेमुळे ग्रामीण क्षेत्रातील लोकांना वर्षभर जे आहे ते रोजगार या ठिकाणी मिळतो. या योजनेअंतर्गत अनेक नवीन कामांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. परंतु यापैकी पशुसंवर्धन, वनीकरण तसेच फलोत्पादनाची कामे घेतल्यास या योजनेमुळे निश्चितच राज्याच्या ग्रामीण भागाचा व शेतकऱ्यांचा विकास होईल. आपल्या महाराष्ट्राची रोजगार हमी योजना सन 2006 सालापासून संपूर्ण देशात लागू झाली आहे. या क्रांतिकारी नरेगाचा प्रभाव अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रांमध्ये दिसून येत आहे. ग्रामीण भागातून होणाऱ्या स्थलांतरात घट, आर्थिक आणि गाव पातळीवर होणारा विकास ही याची ज्वलंत उदाहरणे आहेत. नरेगाद्वारे अनेक गावे विकसित झालीत व त्यांना पारितोषिक देखील मिळाली आहेत. उदाहरणार्थ खडकी ग्रामपंचायत पुणे अशा यशोगाथांचा आदर्श घेऊन आपणही आपल्या गावाचा विकास करू शकता व गांधीजींचा स्वयंपूर्ण गावांचा संदेश साध्य करू शकाल. नरेगामध्ये नियोजनाला महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या गावात नरेगाच्या कामांचा विकास आराखडा तयार करा व आपली प्रगती साध्य करा. ही शुभेच्छा.